सह्याद्री. मित्रांनो, सह्याद्री हे नाव ऐकल्यावर आपल्या मनात पहिले काय येतं? गडकिल्ले, वॉटरफॉल आणि दऱ्याखोऱ्या. तर मित्रांनो, आज आपण अशा एकाच हिडन जेम ठिकाणी जाणार आहोत, ज्याला हिडन जेम असं नाव पडलं होतं. बराच वेळ ते इंस्टाग्रामवर सुद्धा फेमस होतं. तर आपण तिथं आज निघालेलो मित्रांनो. आजचा ट्रेक जो असणार आहे आपल्याला तिकडे असणार आहे. तर चला मित्रांनो, आजची जर्नी आम्ही तुमच्यासोबत शेअर करतोय आणि निघालो आपल्या ट्रेकसाठी. चला, ट्रेकची मजा. एक शेवटचा आता डेंजरस पॅच राहिलेला आपला. मित्रांनो, आपण आता रिस्की पॅच आलेला आहे बघा. इथून खूप रिस्की पॅच सुरू होणार आता. हे डिझाईन पूर्णपणे नॅचरल तयार झालेलं आहे बघा. सो फायनली मित्रांनो आपण निघालेलो आहे आणि वाजले सकाळचे 6 वाजलेत. आपण लवकर ट्राय करतोय कारण हिडन वॉटरफॉल आपल्याला आयडिया नाही कोण असतं तिकडं. त्यामुळे आता पटकन आपण उठलो लवकर 5 वाजता आणि 6 वाजता आपण रेडी होऊन निघालेलो आहे. आणि चला मित्रांनो आता निघू इकडनं, कारण जर्नी थोडी लांब आहे आणि सकाळ सकाळ निघालो त्यामुळं रोडला एक पण माणूस नाही आणि एक पण गाडी नाही बघा. पूर्ण रोड एमटी आहे त्यामुळे आणि खूप थंडावा पण आहे. तर चला मित्रांनो जाऊया. तर मित्रांनो, हा जो स्पॉट आहे हा स्पॉट जंगलच्या मिड पॉईंटमध्ये आणि ह्या स्पॉटला आपण कधीपासून निघालो जाण्यासाठी की पण वेल टाईम मॅच होत नव्हता. तर मित्रांनो आज वेल निघाला तर मस्त आपण निघालेलो तिकडे आता. आणि बघूया तो पॉईंट सापडतो की नाही, कारण तो पॉईंट तर दाखवते की गुगल मॅपवर क्लोज दाखवते, पण ट्राय करू आपण शोधायचा. चला, आता आपल्या डेस्टिनेशनकडे पोहोचतोय. तर जाताना जो रोड लागला ना आम्हाला, काय बोलू मित्रांनो, एकदम सुंदर आणि एकदम असं जंगल वाट आहे एकदम. आणि असा आमचा गावसुद्धा एका टायमाला होता, पण मित्रांनो तो गाव आता आपला चेंज झालेला आहे. पण आम्ही जो आता ह्या ठिकाणी आलेलो आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकत असाल. आम्ही तुम्हाला एक्सप्रेस नाही करू शकत किती सुंदर आहे हा रोड आणि किती थंड वाटतं इकडे. बघा तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही बघत सुद्धा आलेले होता या व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो आपण त्या ठिकाणी आलेलो आणि गर्दी भरपूर दिसते आज मला, संडे म्हणून गाड्या भरपूर लागलेल्या आहेत. आणि मित्रांनो इकडे आपल्याला एंट्री आहे जी की 30 रुपये आहे आणि तिथे तुम्ही हेल्मेट वगैरे आणि गाडीसुद्धा पार्क करू देतात. ठीक आहे मित्रांनो, चालतं आहे. त्यांनासुद्धा रोजगार भेटतं. दमलो चालून, क्लिप काढते. ठीक आहे मित्रांनो, 30 रुपये पे करायला काय प्रॉब्लेम नाही, कारण त्यांनासुद्धा रोजगार भेटतो ना. त्यांना इकडे घर म्हणजे हा जो एरिया हा खूप आतमध्ये आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो निघूया आता. इथे आपली गाडी पार्क केलेली मागं मी. हेल्मेट काकांकडे ठेवू आणि जाऊया. तर मित्रांनो अशी काही एंट्री इकडची. इथून आपल्याला एक एंट्री पॉईंट म्हणजे एक दुकानसुद्धा लागते. तिकडे तुम्ही काय पाहिजे ते खाऊ शकता आणि इथून पुढे आपली जर्नी स्टार्ट करू शकता. आपण आता इथं एंट्री मारलेली आहे आणि काकाने आपलं सांगितलं की काय टेन्शन नाही, तुम्हाला सरळ पायवाट आहे. तर पायवाट थ्रू आपण चाललेलो आहे. आणि आय थिंक लास्ट टाईम तुम्हाला मी व्हिडिओ क्लिप टाकले यामध्ये. इथं गाड्यानं मित्रांनो आग लागलेली, खूप वाईट झालं मित्रांसोबत. त्यांची गाडी मित्रांनो भरपूर जणांची गाडी झालेले होते. त्यामध्ये KTM, डॉमिनो अशा बऱ्याच मोठ्या मोठ्या बाईक ज्या की 400 cc वगैरे आहेत त्यातसुद्धा त्यात समावेश होत आहे. पण ह्या एरियामध्ये आग लागलेली आणि त्यामध्ये जवळजवळ 10 ते 15 गाड्या झाल्या होत्या. त्यामध्ये एक 4 व्हीलरसुद्धा होती. तर चला आता दम लागलेला आहे, कारण चालायची सवय तर कमी चालली ना, त्यामुळं डेली ट्रेकिंग सुरू करायला लागणार. डेली म्हणजे दर संडेला. मित्रांनो आम्ही आता जस्ट ट्रेकिंग सुरू केलेली आहे आणि रस्त्याची हालत भरपूर खतरनाक आहे. आणि हे बघा पूर्ण रस्त्याची हालत भरपूर खतरनाक झालेली आहे, म्हणजे खराब झालेली आहे. असा रस्ता आहे. पायऱ्या वगैरे इथं लावल्या म्हणजे काय समजत ना मला. आता याला सांगतो पावसाळ्यात नसेल पावसाळ्यात मौज होईल इथं. पावसाळ्यात पाण्याचं खूप असेल.
हा समोर ना डायरेक्ट घनगड दिसतो. व्हिडिओ काढतोय. चेन काढणार ती यार मग वरती चेन काढ. तर मित्रांनो आपण आता ट्रेक भरपूर आधी सुरू केली होती, पण आपल्यासोबत आता एक ग्रुप भेटलेला आपल्या मित्रांचा आहे बघा. मित्रांनो प्रत्येकाचे नाव सांगा ना. भाई तू. माझं नाव गौरीश. भटकती आत्मा. हा भटकती आत्मा तुम्ही फॉलो भटकते आत्मा ग्रुप का? नाही भटकती आत्मा अच्छा जो channel इन्स्टा आहे, आयडी. त्याला follow करा. ओके त्यात आम्ही पण असतो आधीमध्ये ठीक आहे मध्ये. तर ठीक आहे मित्रांनो, आपला हा ग्रुप भेटलेला आहे जे की पुण्यावर आला ना मित्रांनो तुम्ही. हा तर पुण्यामध्ये. त्यांच्यासोबत आपण आता जातो आपण कुंडकडे. तर त्यांचा सुद्धा चॅनल तुम्ही फॉलो करा. काय बोलले तुम्ही? भटकती आत्मा. भटकते आत्मा म्हणून फॉलो करा. इंस्टाग्रामवर फॉलो करा. हा भाई तो आहे, ह्याला फॉलो करा नक्की. आणि मित्रांनो हा ट्रेकचा जो डिफिकल्टी लेवल आहे हा थोडा हार्ड वाटू शकतो काही लोकांना. हे बघा बॉटल दे नाही तर खालते टाकतो आम्ही. येऊ नका मग. झालं की त्याला टाक. काय झालं शूज शूज निघाला काय? नाही बेल सांभाळ नंतर ती उपयोग पडणार आहे. पण ते येत नाही बसते काय? घसरगुंडी. तर मला उतरत आहे ग्रीप बघ काय. तर मित्रांनो जाता तुम्हाला आहे ना हे असे स्लोप लागतील जे की तुम्हाला पार करायला लागणार इथे येताना कुंडमध्ये. आणि अशी सुद्धा आपण ही जी वाट आहे म्हणजे ओढा जो असतो त्या ओढ्यामधून पूर्णपणे वाट आहे. आणि पावसाळ्यामध्ये मे बी इथं फुल पाणी प्रेशर येत असेल, त्यामुळे पावसाळ्यात हा वॉटरफॉल म्हणजे जो कुंड आहे हा पूर्णपणे बंद होत असेल. हे रस्ते बघा तुम्ही आता. आता आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आपल्या ट्रेकजवळ आणि डिफिकल्टी लेवल तुम्ही पाहू शकता इथे. हे बघा. नाही म्हणजे कपड्याचं. मला वाटलं waterproof आहे. पहिल्याच ह्याला घेऊन गेलो ट्रिपला. चालू आहे. सगळ्यांचे फोन घेतले. म्हटलं माझी बॅग वॉटरप्रूफ आहे. द्या सगळ्यांचे फोन. सगळ्यांचे घेतले. हे चौका प्लॅन करा. इथे खूप जण गेलेले आहेत. हा? नाही तिकडे पटकन फोन जातो. नवीन माणूस इथे येऊच नाही. ठीक आहे. ये बॅग लागा पाठी. उलट यायला पाहिजे. उलट हा उलट. हलका फुलका आहेस तू, साला आराम देशील. उलट आहे. बॅग लागली ना म्हणजे बॅग नको लागून ते फक्त. हे सावकाश पकडून गुमा सर तुझी. या शूजचं एवढा हे आहे ना साला लेन्थ. भाई डायरेक्ट कुंडामध्ये इथनं डायरेक्ट रस्ता कुंडामधून आहे. पावसाळ्यामध्ये डेंजर रिस्की होईल हा. बंदच पाहिजे. सो मित्रांनो मध्ये मध्ये जो पॅच आहे इथला कुंडाला जाण्याचा रस्त्याचा तो थोडा खराब आहे. म्हणजे
स्लिपरी वगैरे आहे, म्हणजे पडला तर डायरेक्ट कुंडामध्ये जाईल, म्हणजे बुडणार तर नाही पण लागू शकतं हातापायांना, कारण शूज पण स्लिपर होतात ना. हे बघ तुम्हाला कुंड दिसतच असेल मागे याच्या. क्रॉस जसा पाय पूर्ण ठेव पाहिला तर उलटी उडी मार, उलटी झिप मार. नको नको, तुम्ही व्हिडिओ काढता आधी चालूच नका ना, तुमच्या धुन त्याला. आधी आधी ट्रेकची मजा डिफिकल्ट आहे पण मजा येते. असा ग्रुप भेटल्यावर खरंच मजा येते ट्रेकला. दोघांमध्ये मजा नाही पण ग्रुप भेटल्यावर मजा येते. मित्रांनो हा ट्रेकचा रस्ता बघा किती कठीण आहे. इकडचा इकडचा बॅच आहे ना पूर्ण स्ट्रेट येतोय आणि इथून बघा आणि खाली जे आहे पूर्ण कुंड आहे बघा, हा पूर्ण पाणी साचलेलं आहे इकडे. आणि हा कुंड जो आहे म्हणजे मित्रांनो खूप जुना दिसतो मला, कारण इकडे जे साचलेलं पाणी आहे ना ह्याच्यावरती रॅशेस दिसते ते व्हाईटवाले, ते खूप जुने असे दिसून येतात आपल्याला. मे बी पोचू आता मी 5-10 मिनटात, पण मजा येते ट्रेकला. एकदम खाली का हां एक शेवटचा आता डेंजरस पॅच राहिलेला आपला. दाखवायला डेंजर आहे. इथनं उडी मारली की डायरेक्ट इथनं उडी मार कुंडामध्ये. इकडचा कुंड आहे बघा आणि तो तिकडं मेन कुंड पुढं आहे. तर मित्रांनो आपण तो आता ऑलमोस्ट कुंडाजवळ पोहोचलेलो आहे आणि सर्व आपले मित्र इकडं रेस्ट करतात, कारण तिकडची पब्लिक जी आहे ना ती लाईन लागलेली आहे बघा. त्यामुळे थोडा वेट करू इकडे आणि त्यांचा जर क्लिअर झाला असता मग निघू पुढे. खूप मोठी दिसते. हो ते आता काय थांबायला तर लागेल आपल्याला, कारण सांगा जरा थांबा, ब्रेक घ्या 5 मिनिटं. आम्ही 5 वन वे आहे, नको जाऊ दे, पूर्ण गेला आपल्याला. 2 वे केला पाहिजे, गव्हर्नमेंटला बोलायला. मित्रांनो आपण आता रिस्की पॅच आलेलं आहे बघा. इथून खूप रिस्की पॅच सुरू होणार आहे आता. एवढा पण नाही रे, रिस्की नाही भाई, तरी पण स्लोप आहे, खतरनाक स्लोप आहे बघ. उलटा रस्सीमुळं रिस्की वाटतं माहिती आहे. नाही भाई चांगलं आहे, रस्ती सपोर्ट तर आहे बघ. हे बघ ना कसं आहे बघ. तर मित्रांनो इथून आपल्याला नीट जायचं आता, कारण खतरनाक आहे. इन्शुरन्स आहे का तुझा? नाही म्हणून नाही तर गेलो. माझा आहे बाबा इन्शुरन्स. हा तसा माझा पण आहे. कंपनीची आहे काय ESIC तसा माझा आहे. कंपनीची ESIC आहे. खाली उतरून माझ्याकडे बघतं. येऊ काय मी येऊ का?
पोचलो भाई फायनली. फायनली भावांनो ट्रेकिंग संपल्याने आपण हे बघा ह्या स्लोपवर वगैरे उतरलेलो आहे. एवढा काही रिस्की पाहिजे नाही पण थोडा डेंजरचा आहे. एवढं नाही पण आहे. आपले भाई कपडे वगैरे चेंज करू इकडे आणि मस्त आंघोळ करू आणि एन्जॉय करू. हे असं ये यांना पावता येत नाही आता इथं उड्या मारला कशाला तर काय माहित नुसती शायनिंग गावामध्ये नुसती शायनिंग नदीमध्ये राहून तर पावता येत नाही काय ना तुला नदीमध्ये तुम्ही शायनिंग इथं पाहून दाखव ना. हे मला धर याला धर असं करायला लागतं इकडे बघ कोपरे कोपरे चाललाय पकडून पकडून खर्च. तर भाई आपण आता इथं मस्त पाण्यात पोहलो वगैरे या खोऱ्यामध्ये आणि कुंड जे काही कुंड बोलतात तर आपण इथं मस्त मॅगी बनवूया बा. मॅगी आणू मॅगीचं सामान आणलं मॅगी बनवू खाऊ आणि निघू इकडनं. त्याला नॅचरल चूल पेटलेलं बघा दादांनी आपलं चूल पेटवलं इकडं त्या चुलीवर आपण मॅगी बनवू आणि खाऊ. कल्पना लवकर कर. किती घेतलं 4 ना 3च घे. इथं नॅचरल चूल पेटवलेलं आहे बघा तुम्ही पाहू शकता जे की मॅगीसाठी एकदम प्रॉपर गोष्ट आहे. तर इथं आपण आपली मॅगी लावू आणि खाऊ मस्त. दादाने मस्त आंबे वगैरे आणलेले आहेत एकदम एन्जॉय करण्यासाठी. दादांची मॅगी काढू पण पेटलो. तर मित्रांनो ही मॅगी बनवायची मजा आहे ही अशी बघ जंगलमध्ये तुम्हाला यायला सह्याद्रीमध्ये येऊ शकते बाकी कुठं देऊ शकत नाही. आपल्या घरी तर किती बनवू मॅगी अशी तर होणार नाही. कुक बाय प्रणित. तसंच ठेवलं पाऊल माझं सटकलं. सो फायनली भावनो आपण आता इकडनं ट्रेक कंप्लीट केलेले आहे कुंड तिथनं आणि थोडा रिस्की पार्ट आहे मध्ये मध्ये बट ठीक आहे. आता ही आपली ट्रेक एंड झालेली आहे आणि आता आपण निघूया घरी. तर व्हिडिओमध्ये काय आवडलं तर मित्रांनो नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
मित्रांनो तुम्हाला एक नॅचरल गोष्ट दाखवतो. नॅचरल डिझाईन ते बघा. हे डिझाईन बघा मित्रांनो. ही पूर्णपणे हे डिझाईन पूर्णपणे नॅचरल तयार झालेलं आहे बघा. मी पण फर्स्ट टाईम बघितलं अशी डिझाईन एका दगडा. मे बी पानांमुळे झाला तुझी झाडांची पानं असतात ना त्याच्यामुळे झाला.